श्राद्धाच्या मळणात सात्विक भोजनाचं महत्त्व फार असतं. तर इथे मी सात्विक थाळी घेऊन आलेली आहे. तर सर्वप्रथम मी केळीचं पान घेतलं आहे, त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं आहे, पुसून घेतलं आहे. त्यानंतर त्यावर मीठ वाढलं आहे, काकडी वाढली आहे, सॅलेडमध्ये थोडंसं लोणचं वाढलेलं आहे, बटाट्याची भाजी जी चवीला अप्रतिम अशी लागते, भेंडी जी लगेच कापून भाजी बनवली तरीही चिकट झालेली नाही, ती कशी ते समोर व्हिडिओत दिसेलच, कढी, त्याचबरोबर तांदळाची खीर जी एकदम क्रीमी वाटते, तोंडात टाकताबरोबर विरघळते अशी, याची लिंक मी एंड स्क्रीनला दिलेली आहे. भात, वरण आणि वरणावर तूप. श्राद्धाच्या महिन्यात तुपाला महत्त्व फार असतंच, तुपाशिवाय श्राद्ध पूर्ण होत नाही. तर इथे मी वरणावर तूप घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर पुरी आणि भजे. तर इथे मी बटाट्याचे भजे नाही केलेले आहेत, हे आपले दोडक्याचे भजे आहेत, एकदम चवीला छान असे. तर आपली सात्विक थाळी इथे रेडी झालेली आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे. श्राद्धाची सात्विक थाळी, वेगवेगळ्या सात्विक थाळ्यांची रेसिपीज आहेत. त्याचबरोबर आता नवरात्री येते तर उपवासाचे पदार्थसुद्धा आहेत, जे झटपट आणि लगेच बनणार असे इन्स्टंटसुद्धा आहेत. तर तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर ही थाळी या पितृमोक्ष अमावस्येला नक्की बनवून बघा. तर या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कुठल्या वेळेला काय घातलेलं आहे हे तुम्हाला कळेल, म्हणून स्किप करून बघू नका. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी वरण, भात आणि बटाटे हे एकाच कुकरमध्ये लावून घेतलेले आहेत, म्हणजे तिन्ही एकत्र शिजतात. त्याचबरोबर इथे मी कढईत तेल घातलेलं आहे 2 चमचे, त्यात मी राई जिरं घालते. भेंडी मी धुवून कापून घेतलेली आहे स्वच्छ अशी, आणि राई तडतडली की त्यात मी ही भेंडी घालून घेणार. लगेच अशा प्रकारे जर भेंडी बनवली तर चिकट होणार नाही. तर याला काय करायचं, एकदा घोटून घेतलं आहे, मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही. आता याला झाकून शिजवायचं आहे. झाकून शिजवल्यानंतरसुद्धा ही भेंडी चिकट होणार नाही. ती कशी ती समोर सांगतेच. तर अगदी 2 मिनटं झाकून घेतली म्हणजे भेंडी आतपर्यंत छान शिजते, अगदी सॉफ्ट अशी लागते. तर याला परत मी घोटून घेतलेला आहे आणि आता त्याला परत 2 ते 3 मिनटं मी झाकून शिजवून घेतलेलं आहे. बघा, आता यात आपल्याला मसाले घालायचे आहे. तर सर्वप्रथम घालते आहे मी मीठ, चवीपुरतं मीठ, कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग. त्यानंतर यात घालते आहे हिंग आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आणि भाजी शिजू द्यायची. आता न झाकता शिजू द्यायची. त्याचबरोबर भाजी आणि कुकर होते, सोबत इथे कढीचं तयार करून घ्या. तर इथे मी अर्धा पाव लिटर मी ताक घेतलेला आहे. त्यात मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे, थोडं हिंग घालून घेतलेला आहे. आता यात 1 चमचा बेसन घातलेलं आहे. जास्त बेसन घातलं तर कढी ही एकदम जास्त घट्ट होते. तर आपल्याला जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ पण नको, म्हणून 1 चमचाच मी बेसन घातलेलं आहे. त्यानंतर इथे 4 मिरच्या आणि 2 इंच अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे. त्याला मी ठेचून घेतले, असं कुटून जाडसर भरड करून घेतली, तीसुद्धा यात घालणार. आपण सात्विक थाळी बनवतो आहे त्यामुळे यात आपण कांदा लसूण वापरणार नाही. तर आता मी ही भरड जी बनवलेली आहे मिरची आणि अद्रकाची, ती यात घालून घेतलेली आहे. तुम्हाला तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार, जसं कढी पातळ घट्ट असेल त्यानुसार पाणी पण घालून घ्यायचं. त्यात थोडीशी हळद घातली, जास्त हळद घालायची नाही, तर कढी एकदम पिवळी दिसते. तर कढी मी हळद घालून घेतली आणि घुसळून घेतलेलं आहे. तर इकडे कुकर पण झालेला आहे, याला थंड होऊ द्यायचं. इकडे भेंडी पण बघा छान शिजत आलेली आहे. याला आता मी न झाकता शिजवलेली आहे, याला अजून शिजू द्यायची आहे म्हणजे चिकट होणार नाही. तर आता आपण समोर इथे सुके मसाले घालतोय. अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट घालते. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तिखट कमी जास्त करू शकता. आता याला घालून घ्यायचं आणि मंद आचेवर याला शिजू द्यायचं, म्हणजे हे चिकटपणा जो आहे तो चालला जातो. सरते शेवटीच तिखट आणि हळद घालून घ्यायचं. आता मंद आचेवर 5 मिनटं मी शिजू दिलं आहे. बघा, अगदी तार येत नाही, चिकट काहीच झालेली नाही आहे. तर भेंडीची भाजीसुद्धा शिजलेली आहे. यात आता कोथिंबीर घालून घ्यायचं आणि याला बाजूला मी ठेवून देते. त्याच गॅसवर मी कढीला फोडणी घालते आहे. तर आता मी गॅसवर गंज चढवलेला आहे. कढीसाठी तेल अगदी थोडंच घालायचं, कारण की कढीला जर तेल जास्त असलं तर ती कढी तेलकट वाटते. तर तेल तापलं आहे, राई जिऱ्याची फोडणी घातलेली आहे. अर्धा चमचा राई जिरं घेऊन
आणि राई जिरं टाकताबरोबर झाकून घ्यायचं, म्हणजे आपली गॅस खराब होणार नाही. राई जी तडतडून बाहेर पडते, तेल बाहेर पडते, ते पडणार नाही. आता यात कढीपत्ता घालते, त्याबरोबर झाकून घेतलं आहे, म्हणजे ते पण तेल उडणार नाही. आता सर्व घातलेलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. आता आपण जे ताक घुसळून घेतलं होतं कढीसाठी, ते यात घालून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी झटपट अशी थाळी होते. आता हे घालून घेतलं आहे बघा, पूर्ण घालून घेतलं आहे, मिक्स होऊ दिलं आहे. त्यानंतर थोडी गरम झाल्यावर सोबतच मी कोथिंबीर घातला, म्हणजे कोथिंबीरीची पण टेस्ट यात उतरते. आता कढी होत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया पुरीचं पीठ आपल्याला अगदी चपातीपेक्षा घट्ट लागतं, तर ते मी मळून घेतलं आहे. इथे मी भजे जे करणार आहेत दोडक्याचे, त्याच्यासाठी मी चण्याचं पीठ 2 चमचे, तिखट, हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडा ओवा घालून मिक्स केलं आहे. आता कोथिंबीर घालून मिक्स करते आहे आणि याला थोडं होऊ देते. तोपर्यंत कढी झालेली आहे, त्याच गॅसवर मी आता ठेवते आहे तेल तापायला, म्हणजे आपली पुरी आणि भजे झटपट होणार. तर इकडे कुकर थंड होते, तर आता मी गॅसवर कढई चढवली, तेल पण छान तापलेलं आहे. मी बघा अशी चपाती केली होती मोठी, त्याचे मी छोटे छोटे गोल सर्कल कापून घेतले वाटीच्या साह्याने आणि पुरी तळून घेते. हवं तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुरी तळू शकता. तर मी अशी छान छोटी छोटी पुरी बनवली. इकडे पुरी होत आहे तोपर्यंत इकडे बटाट्याची भाजी घालून घेऊया. बटाटे थंड झाले, सोलून घेतले होते मी. तर आता मी गंज ठेवला आहे, त्यात राई जिऱ्याचा तडका मारलेला आहे. त्यात टोमॅटो घातलेला आहे 2 बारीक चिरून, त्याला पण छान झाकून छान शिजू द्यायचं, म्हणजे छान मऊ होतात. त्यात मी हळद घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता बटाटे घालते आहे. बटाटे पण छान मिक्स करायचे. जेव्हा आपण बटाटे घोटतो त्यावेळेस थोडेसे मॅश करायचे, म्हणजे रसा हा घट्ट होतो. त्यानंतर तिखट घातलेलं आहे बघा, थोडं 5 मिनटं होऊ द्यायचं. तिखट, हळद वगैरे तेलातच, एकदम पाणी नाही घालायचं, नाहीतर मग भाजी चवीला चांगली होत नाही. यात मी कढीपत्ता घालते आहे, चवीला खूप छान लागतो. आता मिक्स करून घेतलं, 5 मिनटं झालेली आहे. तेलात छान तिखट, हळद छान मुरलेलं आहे आणि थोडेसे बटाटे पण मी मॅश करून घेतलेत. आता यात थोडं थोडं पाणी घालायचं. मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. याला आता छान उकळी येऊ देते. आपले भाजी पण रेडी आहे. उकळी आली की आपली बटाट्याची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. पुऱ्या पण रेडी झालेल्या आहेत. आता मी इथे दोडके घेतलेले आहेत बघा, असे प्लेनवाले येतात ते दोडके घेतलेले आहेत, त्याला गोल गोल कापून घेतलेत आणि जे भज्याचं बॅटर केलं होतं त्यात घालून मी याला फ्राय करते आहे. तर भजी होते तोपर्यंत आपण आपली थाळी सर्व करूया श्राद्धाची. तर बघा इथे मी थाळी सर्व केलेली आहे. कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा आणि यावेळेसच्या पितृमोक्ष अमावस्येला नक्की तुम्ही ही थाळी करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला ही थाळी कशी वाटली. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.